सगळा गोंधळ घालून ठेवला हिने स्वतःचं पाप लपवायला। प्लीज प्लीज तुम्ही स्वानंदीला काही बोलू नका, तिची कंडिशन तरी बघा। मी जबाबदार आहे ना या सगळ्याला, मग प्लीज मला बोला। स्वानंदी म्हणी, मी इथे राहिल्याने तुम्हाला त्रास होणार असेल तर मी इथून निघून जातो। फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या बाळाचा जन्म झाला की त्याला फक्त एकदा माझ्या हातात द्या। त्याचा तो एक स्पर्श मला आयुष्यभर पुरेसा आहे। मग मी कधीही तुमच्या आयुष्यात येणार नाही, आय प्रॉमिस। स्वानंदी, मला आज या जगामध्ये तुझ्या आणि आपल्या बाळाशिवाय कोणीही महत्वाचं नाहीये। कोण माझ्याबद्दल काय विचार करताय, मला समजून घेताय का नाही, मला अजिबात पर्वा नाहीये त्याची। मी इथून जातो निघून। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीही कसलीही गरज लागली तरी प्लीज मला कळव, मी धावत येईन तुझ्या मदतीला। शरीराने जरी तुझ्यापासून लांब असलो तरी मनाने आणि विचाराने तुझ्या आणि आपल्या बाळाच्या नेहमी जवळ असेल मी येतो, काळजी घ्या। एक मिनिट, आम्ही कितीही म्हणालो की तो खोटं बोलतोयस तरी सुद्धा आम्हाला सायन्सवर विश्वास ठेवावा लागेल। या डीएनए रिपोर्टवर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल, हे सत्य आम्हाला स्वीकारावं लागेल। पण हे प्रकरण इतक्या सहजासहजी संपवता येणार नाही। तुला इथून बाहेर जाता येणार नाही, तुला इथेच राहावं लागेल माझ्या नजरेखाली, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत। आम्हाला स्वतःला ह्या प्रकरणात लक्ष घालावं लागेल, काही निर्णय घ्यावे लागतील। तोपर्यंत आम्ही तुला इथून जाऊ देणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे, इथे तुला तुझ्या मर्यादेतच राहावं लागेल। साहेब, काय करताय तुम्ही? त्याला इथे राहायला सांगताय? नाही साहेब, हा इथे या घरात नाही राहू शकत। सुजितराव, संचिता,